विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. विषय व्यवसाय प्रशासन 2. प्रकरण 3. कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन. लेक्चर नंबर 8. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 3. कर्मचारी कारकीर्द आणि उत्तराधिकारी नियुक्ती नियोजन या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ते मुद्दे पुढील प्रमाणे: कारकीर्द नियोजन म्हणजे काय, कारकीर्द नियोजनाची प्रक्रिया, तसेच कारकीर्द नियोजन संरचना म्हणजे काय, त्याचप्रमाणे उत्तराधिकारी नियोजन व रोजगाराच्या संधींचे प्रकार या मुद्द्यांचा या प्रकरणात सविस्तर विचार करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारकीर्द नियोजन हा मानवी संसाधन व्यवस्थापन आणि नियोजनातील अविभाज्य असा घटक आहे. मात्र किती प्रमाणात कारकिर्दीचे नियोजन होते याला मर्यादा असतात. कारण भविष्यातील मानवी संसाधनांच्या गरजांचे पूर्वानुमान करून योग्य अशा क्रमाने अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या त्या पदावर नियुक्ती करणे हे अत्यंत अवघड काम असते. बऱ्याच व्यवसाय संस्थांना या समस्येला तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे या संदर्भात नियोजन असणे अत्यंत आवश्यक असते. कारकीर्द नियोजन हे कर्मचारी वर्गाला विकसित करण्याचे अत्यंत प्रभावी असे साधन असून ते कर्मचाऱ्यांना त्यांच्या विकासात आणि वृद्धीत सक्रिय सहभाग घेण्यासाठी अभिप्रेरित असते. कारकीर्द नियोजन म्हणजे अशा कार्यक्रम आणि कार्यपद्धतींचा संच असतो जो कर्मचाऱ्यांना व्यवसाय संस्थांमध्ये त्यांची वैयक्तिक कारकीर्द तयार करण्यासाठी तयार केलेला असतो. व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांच्याही फायद्यासाठी दोघांमध्ये सुसंवाद राहावा या दृष्टीने कारकीर्द नियोजन महत्त्वाचे ठरते. कारकीर्द नियोजन ही एक प्रक्रिया आहे. त्यामध्ये काही मूलभूत असे मूल्य असते. या नियोजनाच्या सहाय्याने संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कौशल्याचा अधिकाधिक उपयोग करून संस्थेचा विकास केला जातो. कारकीर्द नियोजन विकास कर्मचाऱ्यांना त्यांच्या संस्थेत रुजू होण्याच्या दिवसापासून वरिष्ठ पदावर पोहोचेपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन आणि अभिप्रेरित करत असते. अशा प्रकारे कारकीर्द नियोजन ही ध्येय निश्चिती आणि अंमलबजावणी तसेच व्यवसाय संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योजना आणि धोरणे आखण्याची अशी एक प्रक्रिया आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांची वैयक्तिक ध्येय प्राप्त करता येतात. कारकीर्द नियोजनाच्या व्याख्या आपण आता बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे E.B. फ्लिप्पो. कारकीर्द नियोजन म्हणजे व्यक्तीच्या जीवनात सातत्य, आदेश आणि अर्थ निर्माण करणाऱ्या स्वतंत्र परंतु कार्यासंबंधीच्या क्रियाशीलतेचा अनुक्रम होय. पुढील व्याख्या आहे डग्लस टी. हॉल. कारकीर्द म्हणजे व्यक्तीने प्राप्त केलेल्या प्रवृत्ती आणि वर्तन यांचा अनुक्रम जो त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या कालखंडात मिळविलेल्या अनुभव आणि कामकाजाशी संबंधित असलेला अनुभव असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कारकीर्द नियोजनाचे ध्येय अभ्यासणार आहोत. कारकीर्द नियोजनाचे महत्त्वाचे ध्येय हे प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतांनुरूप प्रोत्साहन देऊन वैयक्तिक प्रेरणेतून संघटनेच्या गरजा आणि संधी यांची पूर्तता करून घेणे असते. कारकीर्द नियोजनाद्वारे संघटनेला योग्य व्यक्ती योग्य कौशल्यांसाठी योग्य वेळेस उपलब्ध होतात. या कारकीर्द नियोजनाद्वारे भविष्यकालीन गरजा आणि संधी तसेच कर्मचारी असमाधान यांचा शोध घेतला जातो. कारकीर्द नियोजनाची ध्येय आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. योग्य वेळेस संघटनेच्या गरजेनुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक करणे. पुढील ध्येय कर्मचाऱ्यांच्या सामूहिक समाधानाचे रक्षण करणे तसेच कर्मचाऱ्यांच्या वृद्धीला प्रेरणा देणे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि विकासासाठी प्रेरणा देणे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या विश्वस्ततेत वृद्धी करून संघटना त्यांच्या कारकीर्द नियोजनाची काळजीपूर्वक विचार करत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण करणे. कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ संघटनेत कार्य करण्यास प्रवृत्त करणे. तसेच कारकीर्द नियोजनाद्वारे संघटनात्मक वृद्धी आणि विकास यांना योग्य दिशा दिली जाते. कारकीर्द नियोजनाद्वारे संघटनेतील रोजगार संधीच्या सर्वसाधारण परिस्थितीची कल्पना येत असते.
आता आपण कारकीर्द नियोजनाची उद्दिष्टे बघणार आहोत. पहिले उद्दिष्ट आहे व्यवसाय संघटना आणि व्यक्ती यांच्यात एकनिष्ठता विकसित करणे. व्यक्ती आणि व्यवसाय संघटना यांच्यातील संबंध बिघडतात कारण त्यांनी केलेल्या प्रयत्नांकडे तिसरा पक्ष दुर्लक्ष करीत असतो. व्यक्ती आणि व्यवसाय संघटना यांच्या संबंधात विश्वास आणि एकनिष्ठता यांचा अभाव असण्याची शक्यता असते. परंतु व्यक्ती आणि व्यवसाय संघटना हे एकमेकांशी एकनिष्ठ असणे आवश्यक असते. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये गुंतून घेण्यास उत्सुक असणे आवश्यक असते. असे केल्याने त्याच्यातील संबंध अधिक दृढ होतात. अशा प्रकारे कारकीर्द नियोजनामध्ये संबंध विकसित होणे गरजेचे असते. चांगल्या वातावरणात मालक नोकर दोघेही एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षा ओळखून असतात. त्यांनी कामासंबंधी घेतलेल्या निर्णयांना आणि कृतीला महत्त्व देणे गरजेचे असते. व्यक्तींची कार्यक्षमता तसेच ते काम पुढे चालू ठेवण्याबाबतची तिची इच्छा ही त्या व्यक्तीला व्यवसाय संघटनेबाबत असलेले समाधान आणि निष्ठा यावरून ओळखता येत असते. पुढील उद्दिष्ट भविष्यकालीन व्यावसायिक दृष्टी विकसित करणे. कारकीर्द नियोजनात दैनंदिन व्यवसायापेक्षा दीर्घकाळासाठी व्यवसाय करण्यावर भर दिला जात असतो. सुव्यवस्थित कारकीर्द नियोजन आणि विकास करण्यासाठी मालक नोकर दोघांनीही भविष्यकालीन योजनांबद्दल विचार करून त्या अनुषंगाने काम केले पाहिजे. व्यवसाय संघटनेने दीर्घकालीन ध्येय, धोरण आणि कर्मचारी वर्गाच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या दीर्घकालीन गरजा आणि अपेक्षा किंवा मागण्या विचारात घेतल्या पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारे दूरदृष्टी ठेवून केलेले नियोजन दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरत असते. पुढील उद्दिष्ट आहे रोजगार व उलाढाल खर्चात घट. प्रशिक्षण, विकास, सुविधा आणि मागील मजुरी या मालकाने केलेल्या वित्तीय गुंतवणुकीशी संबंधित अशा महत्त्वाच्या बाबी आहेत. असा कर्मचारी खर्च केवळ चांगले कारकीर्द विकास आणि नियोजन यांच्या अभावी होणारा असा खर्च आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चांगले कारकीर्द विकासाचे कर्मचारी व्यवसाय संघटना आणि व्यक्ती यांच्यातील विचाराच्या साधर्म्यामुळे संस्थेची ध्येय मिळण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या बाबींवर विचार करतात. पुढील उद्दिष्ट आहे कर्मचारी प्रवाहातून बाहेर फेकण्याचे प्रमाण कमी करणे. विद्यार्थी मित्रांनो, असे म्हटले जाते की पदवी घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे अर्धे आयुष्य 6 वर्षाचे असते. जर एखाद्या व्यक्तीने निवडलेल्या क्षेत्रात 6 वर्षात तो शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही तर त्या व्यक्तीची त्या क्षेत्रातील प्रगती खुंटते. डॉक्टर, वकील वगैरे व्यावसायिकांच्या बाबतीत त्यांनी जर आपले ज्ञान अद्ययावत ठेवले नाही तर त्यांना आपल्या मालक, पक्षकार, रुग्ण यांना उत्तम उत्तर द्यावे लागते. आज व्यवसाय, सरकार आणि औद्योगिक उद्योगधंद्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब होत असल्याने अनेकविध रोजगार पातळीवर कर्मचारी प्रवाहातून बाहेर फेकण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असते. पुढील उद्दिष्ट आहे व्यवसाय संघटनेच्या परिणामकारकतेचे संरक्षण करणे. व्यवसाय संघटनेच्या दृष्टिकोनातून कारकीर्द नियोजन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. व्यवसाय संघटना जर तिची ध्येय आणि उद्दिष्टे अर्थपूर्ण बनविण्यात यशस्वी झाली तर कामगारांकडून उच्च गुणवत्ता कार्याची अपेक्षा करता येते. कामगारांना अगोदर योग्य तऱ्हेने प्रशिक्षण देऊन नंतर काम करण्यास देणे अवघड असते. मात्र योग्य कारकीर्द प्रशिक्षण आणि विकासामुळे ही क्रिया सुलभ होत असते. पुढील उद्दिष्ट आहे व्यक्तीला वैयक्तिक आणि कामाशी संबंधित ध्येयपूर्तीसाठी परवानगी. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात काही ध्येय असतात. त्यापैकी काही त्याच्या कारकिर्दीशी तर काही कार्यक्षेत्राशी निगडित असतात, तर काही वैयक्तिक स्वरूपाची असतात. या ध्येयांमुळेच हे लोक त्या विशिष्ट व्यवसाय संघटनेकडे येतात आणि कारकीर्द नियोजन त्यांना ही ध्येय पूर्ण करण्यात मदत करतात. कित्येक तज्ञांच्या मते कित्येक रोजगार किंवा कर्तृत्व मार्ग व्यक्तीला त्यांची ध्येयपूर्ती करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत. कारकीर्द नियोजन योग्य नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना पुढे जाता आले नाही. व्यवसाय संघटना तसेच वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातूनही योग्य कारकीर्द विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण योग्य कारकीर्द नियोजनामुळेच त्यांचा विकास शक्य आहे.
प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कारकीर्द नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, कारकीर्द नियोजनाची ध्येय तसेच कारकीर्द नियोजनाची उद्दिष्टे सविस्तरपणे अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.